जय कांदेश भाऊ. आता रेल्वे समय चाल दूरी म्हणजे रेल्वेना टॉपिक ना आपला भाग दुसरा. भाग एक मी खूप बेस्ट कन्सेप्ट क्लिअर करेल आहे. आता भाग दोन मध्ये तुम्हाला परत त्या गोष्टी क्लिअर करायचं म्हणजे का आता रेल्वे गाडीना उतरणं विचारत असताना एक तर दोन व्यक्तीच ना किंवा दोन प्राणीच ना किंवा दोन रेल्वेच ना विरुद्ध दिशाने वेळ काढणे पडस आणि एक दिशेला जाईल ना ती वेळ काढणे पडस. ते शिकताना पहिले तुम्हाला मी दोन कन्सेप्ट क्लिअर करस. ठीक, त्या फक्त लक्षात द्या. का आता ज्यावेळेस काय राहत माहिती का, ज्यावेळेस दोन रेल्वे ज्यावेळेस दोन रेल्वे दोन रेल्वे गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील तेव्हा किंवा त्यावेळेस त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगाच्या एवढा घ्या. ठीक, म्हणजेच काय ते आता एक दोन रेल्वे गाड्या आहेत ना, दोन रेल्वे गाड्या एकमेकांना विरुद्ध दिशा वेगळा. ठीक, समजा आता ही रेल्वे गाडी बी कडे जाईल आणि तिला वेग आहे 40 किलोमीटर पर आवर. तिला आहे 40 किलोमीटर पर आवर. ठीक, आणि दुसरी रेल्वे गाडी आता परत बी पासून कुठे जाईल आणि एचाने बी कडे बीचाने ए कडे. आता ही ना वेग 20 किलोमीटर पर आवर. ज्या टाइमला दोन व्यक्ती दोन गाड्या दोन प्राणी किंवा दोन कोणत्याही स्पेसिफिक गोष्टी एकमेकांकडे क्रॉस करतोच त्याचा जो वेग दिला तो वेग तो काय लावणार, सापेक्ष वेग काय लावणार, वेगांची बेरीज. ठीक, म्हणजे आता काय आहे एनी बेरीज किती आहे, एना वेग कितला आहे तुम्हाला 40 किलोमीटर पर. ठीक, आणि बीना कितला आहे 20 किलोमीटर पर आवर. ठीक, मग ते सापेक्ष वेग बेरीज काय सांगितलं तुम्हाला आयडिया आहे ए अधिक बी ना वेग म्हणजे 40 अधिक 20 कितलाच आहे 60 किलोमीटर पर आवर. लिहा. समजलं, एकमेकाला क्रॉस करतच म्हणजेच काय त्या वेगने काय करा बेरीज काय. ठीक, आता पुढे ज्या टाइम समजा आता गाड्या जर एकमेकाला क्रॉस करत असतील तर ते एका दिशेला मुवमेंट करू शकतोस म्हणजे प्रवास करू शकतोस एका दिशेला. दोन गाड्या सारख्याच पैताना तुम्ही देखील मग त्यांना वेग कसा लिहावा ते सांगा. ज्यावेळेस दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने प्रवास करत असतील त्यावेळेस त्यांचा सापेक्ष वेग हा
दोघांच्या वेगांची वजाबाकी एवढा घ्यावा. सुपरस ठीक. आता जर दोन रेल्वे गाड्यांमधले क्रॉस करतील, दोन रेल्वे, दोन व्यक्ती, दोन वस्तू, तर दोन रेल्वे, दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू एक दिशेलाही प्रवास करू शकतात. ठीक आहे. समजा ते आहे ए, त्यांना बी कडे, आणि सी आहे रेल्वे, हायवे चालली बी कडे. ठीक. मग तीनाचा वेग आहे समजा 90 किलोमीटर पर आवर्स, आणि वेग आहे समजा 60 किलोमीटर पर आवर. ठीक. दोन्ही कोण चालणार एकच दिशेत. असं काय सापेक्ष काय लागणार, बरोबर वेगांची वजाबाकी. काय आता पहिला कितला 90, दुसरा वेग काय 60, 90 किलोमीटर पर आवर, आणि दुसरा 60 किलोमीटर पर आवर. 90 में 60 किलो ना 30. समजलं. दोन रेल्वे एक दिशेला जातेस, एक कन्सेप्ट आहे. काय एक दिशा आहे त्या टाइमला वेगळी वजाबाकी, जर दोन रेल्वे विपरीत दिशामध्ये जातेस त्या टाइमला वेगळी. आता तुम्हाला समज नसेल. आता हाही भानगड काय माहिती आहे का? आता समजा ते उदाहरण कसं पॅटर्न समजा, आता दोन रेल्वे गाडी आहे. एक रेल्वे गाडीची लांबी 400 किलोमीटर आहे, ती 60 किलोमीटर वेगाने जात असते. ठीक. दुसरी रेल्वे गाडी तिची 500 मीटर लांबी आहे, ती 70 किलो वेगाने त्या समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या रेल्वेला क्रॉस करत असते. तर तिची लांबी किंवा वेग किंवा अंतर काढणं. ठीक. हे पॅटर्न आहे. दुसरी पॅटर्न तुम्हाला आता सांगा, जे आयटम समजा एक रेल्वे गाडीची लांबी आहे 70 किलोमीटर, सॉरी 700 मीटर, ती समजा, किंवा उदाहरण सांगते का, एक रेल्वे गाडी आहे, ती मुंबईच्या दिशेने 60 किलोमीटर वेगाने प्रवास करत आहे, मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहे. आणि एक दुसरी रेल्वे गाडी बी, ती 70 किलोमीटर वेगाने मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहे. तर दोन्हीचा जो वेग आहे, पहिला ना दुसरा वेगने वजाबाकी करल्या आणि तो सापेक्ष वेग लिहिला. आहे पॅटर्न. आणि पहिले पॅटर्न असं होतं, समजा मुंबईहून निघालेली रेल्वे गाडी दिल्लीला जाताना ताशी 70 किलोमीटर वेगाने जाते. ठीक. तसेच दिल्लीहून निघालेली रेल्वे गाडी मुंबईकडे प्रवास करताना ताशी 90 किलोमीटर वेगाने प्रवास करते. तर 90 + 70 लावणार, मायनस करणार, आणि तो जो वेग येईल तो वेग हा समजाणार. उपर ऊपर दुसऱ्या तुम्हाला काही राहणार नाही. ते का हा जे नियम आहेत भाग 1 भाग 2 ना, त्या पाठच करणार. कारण पुढे तर नम्मी तुमले 100% कामा पडतील. तुमले या नियम तुम्हाला ते काही वाटत नसणार. ठीक आहे. पण या नियम तुम्हाला जो आपलं स्टार्ट उदाहरण चालू होते ना, त्या तुम्हाला नियम हा पाठ असणं गरज नाही. ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला समज नसेल या दोन नियम. तिथं पुढला नियम आहे. आता पुढला लेक्चरला भाग 3 मा तुम्हाला डायरेक्ट उदाहरण भेट. ठीक. भेटत पुढला भाग मा. तोपर्यंत जय खानदेश.